सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चॅनलमध्ये। उद्धव गीतेतील मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं श्रीकृष्ण महाराज मोक्ष धर्माचं निरूपण उद्धव देवांना कसं करतात। आजच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत श्रीकृष्ण महाराज एका ब्राह्मणाची कथा सांगतात। ब्राह्मण तर एवढा कंजूस होता, एवढा कृपण होता की त्याची ख्याती पूर्ण देशामध्ये झालेली होती। तर असा हा ब्राह्मण एवढा गुणवान कसा झाला की श्रीकृष्ण महाराज त्याचं उदाहरण उद्धव देवांना देतात। क्षमा कशी असावी, क्षमा गुण किती असावा, तो गुण ह्याच्याकडून शिकण्यासारखा आहे। या ब्राह्मणाकडून एवढा गुणवान कसा झाला हा ब्राह्मण, असा कोणता प्रसंग या ब्राह्मणाच्या जीवनामध्ये आला की तो ब्राह्मण एवढा क्षमाशील झालेला आहे, एवढा क्षमा करणारा झालेला आहे लोकांना। तर शेवटपर्यंत हे सत्र ऐका। ही कथा एवढी सुंदर आहे, हे तुम्ही शेवटपर्यंत ऐकलीच पाहिजे। तुम्हाला बरंच काही या कथेमधून शिकायला मिळणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका, म्हणजे तुम्हाला ते सविस्तर सर्व ज्ञान प्राप्त होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। जे आतापर्यंतचे व्हिडिओ मी टाकलेत उद्धव गीतेचे त्याप्रमाणे हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे। त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी उद्धव गीतेचं सत्र अपलोड केलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही त्या सत्राचं अध्ययन आणि श्रवण करू शकाल। दंडवत हो हो आवी देहदमणी अंगवण, निवृत्ती धर्माचे आचरण, करावे क्षमेचे पुरतेपण, जैसे भिक्षुसी होते। होआवे देहदमनी अंगवण। कशाची अंगवण केली पाहिजे आपण, तर देहदमनाची अंगवण आपण केली पाहिजे। निवृत्ती धर्माचे आचरण, निवृत्ती धर्माचं आचरण केलं पाहिजे आपण, म्हणजे संन्यास घेतला पाहिजे। करावे क्षमेचे पुरतेपण, क्षमेचं पुरतेपण म्हणजे क्षमा, धैर्य हे जे गुण आहेत ते संपूर्ण आपल्या ठिकाणी बांधल्या गेले पाहिजे। जैसे भिक्षुसी होते, म्हणजे जसं त्या भिक्षुकाच्या ठिकाणी क्षमेचा गुण होता तसा गुण असला पाहिजे। भिक्षूची माहिती जी आहे ती माहिती उद्धवदेव विनंती करतात, मला ती माहिती तुम्ही द्यावी। भिक्षूचं उदाहरण तर दिलं, परंतु हा भिक्षू कोणता आहे, कसा आहे, त्याच्या ठिकाणी एवढा क्षमेचा गुण कसा आला जे तुम्ही मला सांगत आहात, हा प्रश्न उद्धवदेव करतात। तव उद्धव देवो म्हणे तो कवणू, कवणी गावीचा ब्राह्मणू, क्षमेसी कंठ भूखणू, तो कैसेणी झाला। आणि मग उद्धवदेव बोलतात, तो कवणू, कवणी गावीचा ब्राह्मणू, तो भिक्षू कोण होता, कोणत्या गावचा तो ब्राह्मण होता, जो ब्राह्मण क्षमेसी कंठभूषणू, क्षमा या गुणाचाच जणू काही कंठभूषण झालेला आहे, असा तो कैसेनी झाला, एवढं गुण त्याच्या ठिकाणी कसा बांधला गेला क्षमेचा। आणि आता उद्धव देवांनी जिज्ञासा केलेलीच आहे, तर लगेच श्रीकृष्ण महाराज पण त्या प्रश्नाचं उत्तर देतात। श्रीकृष्ण महाराज त्या भिक्षूची कथा सांगायला लागतात। तव बोले मुरारी उद्धव देवा, तव बोले मुरारी उद्धव देवा, अवंती म्हणिपे नगरी, तेथचे या ब्राह्मणा माझारी, नाव लुब्ध पाणी। तव बोले मुरारी,
मूर नावाचा जो असुर होता त्यांचे अरी म्हणजे शत्रू श्रीकृष्ण महाराज, म्हणून श्रीकृष्ण भगवंताला इथे मुरारी बोललेला आहे. तव बोले मुरारी उद्धव देवा अवंती म्हणिपे नगरी. हे उद्धव देवा, अवंती नावाची एक नगरी आहे आणि तेचच्या ब्राह्मणा माझारी. त्या अवंती नावाच्या नगरीमध्ये जो ब्राह्मण होता तोच हा लुब्धपाणी. तो संपत्ती मेरुते जिणे कुबेरा आणि उने. परी आलुक्या अंगवणे होऊनी ठेला. तो संपत्ती मेरुते जिने, त्याच्याकडे एवढी संपत्ती होती की तो मेरुते जिने, मेरू पर्वत 5 लक्ष योजनाचा त्याही पेक्षा मोठं ढिगार याच्याकडे धन संपत्तीचं होतं. कुबेरा आणि उणे, जी कुबेर देवता आहे धनाची, त्या कुबेर देवतेलाही उणेपणा आणेल, म्हणजे ही कुबेर देवता पण त्याच्या पुढे गरीब ठरेल एवढी धनसंपत्ती या लुब्धपाणी ब्राह्मणाकडे होती. परंतु झालं असं की तो होता फार लोभी. या लोभाच्या परी आलुक्या अंगवणे म्हणजे या लोभाच्या अंगवणामुळे तो काय झालेला आहे, फार कंजूस झालेला आहे. असा कंजूस होऊन ठेला. तो कृपणा शिरोमणी कदरिया तरणी. दळद्रया लाणी ब्राह्मणू तो कृपणा शिरोमणी म्हणजे कोणाला काही द्यावंसं वाटत नव्हतं. त्याच्यातला हा शिरोमणी होता की सर्व माझंच आहे आणि मलाच पाहिजे, सर्व माझ्याच घरात राहिलं पाहिजे, कोणालाही काही द्यायचं नाही. कदर या तरणी, चुंगुट माणसाचा तो जणू काही तरणी होता, म्हणजे जणू काही सूर्य एवढा नंबर 1चा हा चुंगुट होता. दळद्रया लाणी ब्राह्मणो तो. दारिद्र्यपणाची काय होती ते तर परिसीमा होती. दळद्रया लाणी म्हणजे परिसीमा झाली, त्याच्यापेक्षा कोणी दरिद्री राहू शकत नाही. घरात पैसा खूप आहे, पण घरामध्ये खूप धनसंपत्ती आहे, पैसा आहे, परंतु एवढं दरिद्रासारखं राहणं हे परमोच्च सीमा गाठली त्याने. एकदम दलिंदरासारखं दरिद्री आहे, जणू काही त्याच्या घरात खायला भाकर नाही असं राहतो तो. असा तो ब्राह्मणू तो म्हणजे असा ब्राह्मण आहे. संपत्ती आई कोणी तयाची, पात्रे येती देसो देशीची. पुणुतया वेळ कवड्याची, ती जाती परान्मुख. संपत्ती ऐकोनी तयाची, त्या लुब्धपाणी ब्राह्मणाची संपत्ती ऐकून पात्रे येती देशोदेशीची, देशोदेशीचे पात्र ते यायची त्याच्याकडे दान मागण्यासाठी. पुणुतया वेळ कवड्याची, ते जाती पराणमुख. पाठभेदाने तेया न लहाती असा शब्द आहे. पुणुतया न लहाती वेळ कवड्याची म्हणजे काय तर हा माणूस ज्याच्या घरामध्ये सुवर्ण मुद्रांनी भरलेले भांडार आहेत असा हा लुब्धपाणी साधा कवडाही द्यायचा नाही. पूर्वीच्या काळामध्ये कवडा हे एक चलन असायचं. आता हल्ली आपण बघतो वाक्प्रचार आहेच, म्हण आहेच, अरे तुला एक कवडी तर देणार नाही. कधी आपण विचार केलाय काय आपण कवडी का बरं बोलतो? कवडी तर आपण गाईच्या, म्हशीच्या, बैलाच्या गळ्यात बांधतो, तर या कवडीचं काय महत्व? तर पूर्वीच्या काळी कवड्या ज्या होत्या ह्या चलनामध्ये असायच्या, वापरायचे लोक. तुम्ही समुद्राचा दृष्टांत पाहिला असेल, त्याच्यामध्ये आलेला आहे की काही जणांना कवडे सापडतात, ते कवडेच घेऊन घरी जातात. म्हणजेच काय तर त्यांचा उदरनिर्वाह त्या कवड्यांवर होऊ शकतो. 5-10 कवड्या दिले म्हणजे जे काही त्याच्या मोबदल्यात अन्नधान्य मिळायचं ते त्यांना मिळायचं, कारण ते चलन होतं. तर इथे म्हणून श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत त्या लोकांना जे याचक आलेले आहेत त्याच्या दारावर, त्या याचकांना
हा ब्राह्मण कवडी देखील देत नव्हता. ते जाती पराणमुख, ते लोक पराणमुख म्हणजे विनमुख होऊन जायचे. काही एक भेटायचं नाही त्यांना, एक कवडीही नाही. सुवर्ण मुद्रा तर सोडूनच द्या, परंतु एक कवडी देखील भेटायची नाही. एवढा हा कृपण होता, काहीच सुटत नव्हतं त्याच्या हातातून. गजाचे दान कोणी, भवरांचे कापडी कये टाकुणी, ऐसा पेठवी कान झाडुनी, तरी हाणी कवणासी ते. गजाचे दान ऐकुनी, भवराचे कापडी कये टाकुनी. एवढा मोठा हा श्रीमंत माणूस, गडगंज संपत्ती त्यांच्याकडे आहे. असा हा गज म्हणजे मोठा माणूस, याचं दान ऐकुनी म्हणजे हा दान करत आहे. किंवा असंही म्हणता येईल की असं कानोकानी अशी खबर गेली की गजाचे दान ऐकुनी म्हणजे जणू काही हत्ती दानामध्ये देणार आहे हा माणूस, असं कोणतरी अफवा उडवली. आणि ते ऐकून कोणीतरी काही 4 लोक त्यांच्याकडे आले. भवराचे कापडिके टाकोनी म्हणजे काशीचे कापडिक आलेले आहेत. प्रवासी जे काही ब्राह्मण होते ते याच्याकडे भिक्षासाठी आलेले आहेत, दान मागण्यासाठी आलेले आहेत. ऐसा पेठवी कान झाडुनी, तरी हानी कवनासी ते. हा काय करतो तर कान झाडुनी म्हणजे त्यांना 4 गोष्टी वेगळ्याच काही सुनावतो. एवढे धडधाकट दिसत आहात, भिक्षा कशाला मागता, कामधंदा करता येत नाही का? ज्याप्रमाणे नांदेड येथे तो जो ब्राह्मण होता, तो ब्राह्मण स्वामींना म्हणतो, द्विज गोरक्षण या लीळेमध्ये आलेला आहे. तर तो ब्राह्मण म्हणतो, धडधाकट दिसता तुम्ही, तुम्हाला कामधंदा न करायला काय झालं? स्वामी म्हणतात, आम्हाला कोणी कामच देत नाही. तर तो ब्राह्मण म्हणतो, आमच्या गाई राखा. सविस्तर लीळा ऐकायची असेल तुम्हालाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लीळा चरित्राची लिंक दिलेली आहे प्लेलिस्टची, त्याच्यामध्ये ती लीळा आहे, तुम्ही तिथे जाऊन ऐकू शकता. आणि प्रत्येक वेळेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही बघा, तुम्हाला बऱ्याच लिंक भेटतील. उद्धव गीता असेल, यापूर्वीच्या पोथ्या त्याची लिंक आहे, वच्छाहरण नावाचा ग्रंथ आहे त्याचीही लिंक आहे, श्री गोविंदप्रभू महाराजांचे चरित्र आहे आणि लीळा चरित्रही आहे. अशा सर्वांचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहेत. तर असं तो कान उघडणी करतो त्या लोकांची आणि पाठवून देतो. तरी हानी कवनासी ते. तर हानी कोणाला होणार आहे? दारावर आलेला याचक विनमुख जर गेला तर त्याचं पाप जे आहे ते या लुब्ध पाणीलाच लागणार आहे. आता असं म्हटलं की आजकालचे लोक काय म्हणतात, याच्यात काय पाप आहे, मग त्याला काम न करायला काय झालं? याची संपत्ती इकडं कुजत आहे इकडं, आणि आशाने 4 पैसे दान केले तर साधू संत काहीतरी उपयोगाला लावतील. समाजकार्य करणारे आहेत ना, साधू संतही समाजकार्य करणारे आहेत. आता पण साधू संतांचं कामच काय असते? ईश्वराचं जे काही ज्ञान आहे ते जनमानसापर्यंत पोहोचवणे. आणि असं ज्ञान पोहोचवल्यानंतर ते जे बदल घडून येतात समाजामध्ये, तर त्यालाच आपण एक इथे समाजकार्य म्हणू शकतो. जे समाजामध्ये खूपच निराशा आलेली आहे, समाजामध्ये खूप दुःख वाढलेलं आहे. पूर्वीचे संतही काय म्हणायचे, तळमळीत हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. पूर्वीच्या संतजनांनी काय केलेलं आहे? हेच काम केलेलं आहे. तर संतांचं कामच हे असते. तर असं काहीतरी काम त्यांनीही केलं असतं, परंतु या लुब्ध पाणी ब्राह्मणाला काय ते धनसंपत्ती सुटली नाही ना. तरी हानी कवनासी ते. त्याला हानी कोणाची झाली तिथं? तर याचीच हानी झाली, याचीच बदनामी झाली. कोणाची? या लुब्ध पाणी ब्राह्मणाची. ना तरी सांडुणी आणखी धुरा, चातकू ये मेघांचे या द्वारा, ऐसा तो चुकेत या अवसरा, तरी तयाचे कायुरे. जसा चातक पक्षी असतो, तो सरोवरामध्ये तर पाणी खूप असते, नदी तलावामध्ये पाणी खूप असते, परंतु चातक पक्षी पिते का ते पाणी? नाही पित. तर चातक कुठे जातो? चातक हा मेघांच्या द्वारावर जातो. आणि तिथे जर त्याला पाऊस भेटला नाही पिण्यासाठी, पाण्याचे थेंब जर पिण्यासाठी नाही भेटले, तरी त्याचे काय उरे? तर त्या ढगाचं काय उरलं बरं, जर तो चातकाशी तहान भागू शकला नाही तर?
म्हणोनी गाती वाती पढती बोलती न धडावी मागुती संपत्ती म्हणती. आणि मग जे याचक आलेले आहेत ते काय करतात? गात वात त्याच्या पुढं गायन करतात, त्याचं थोडंसं गुणानुमोदन करतात, त्याची स्तुती करतात त्या लुब्धपाणी ब्राह्मणाची. त्याला वाटते, त्या याचकांना वाटते स्तुती केल्याने तरी काही देईल आपल्याला दान. पडती बोलती न धडावी मागोती संपत्तीमती. तुम्ही आम्हाला विनमुख पाठवू नका, कारण तुम्ही संपत्तीमंती म्हणजे श्रीमंत आहात, संपत्तीवान आहात, आणि तुम्ही आम्हाला असं रिक्त हाताने पाठवू नका. पुणो तो लुब्ध पाणी घरी पेऊ नसुये पाणी कुटुंबावरोची विनवणी येर काही सांगो. असं करूनही, विनंती करूनही तो कोणालाही दानमध्ये काही 1 रुपया देत नाही, 1 कवडी देत नाही. आणि पुन्हा त्याच्या ठिकाणी जे कृपणत्व आहे किती परमोच्च सीमेला गेलेला आहे हे सांगतात पुढं. पुणू तो लुब्ध पाणी वरी घरी पेव न सुये पाणी. घरच्यांनाही टायमावर पाणी प्यायला देत नाही. कुटुंबावरोची विनवणी. जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला पण अन्नाची विनवणी करावी लागते. आपण जर आपल्या कुटुंबाकडे पाहिलं तर आपल्या घरातील लेकरं जेवण मागायला कुणाकडे जातात? आईकडे जातात. कारण आईकडे सर्व असते, स्वयंपाकघर, स्वयंपाक केलेलं कुठं ठेवलं, काय नाही, कसं ठेवलं. तर मागायला लेकरं कुणाकडे जातात? जेवण मागायला कुणाकडे जातात? तर आईकडे जातात. परंतु लुब्ध पाणीच्या घरची परिस्थिती फार वेगळी आहे. इथे जेवायचं जर मागायचं असेल तर त्या बापाकडे जावं लागायचं, म्हणजे लुब्ध पाणीकडे लेकरांना जावं लागायचं की आम्हाला जेवायला द्या. म्हणजे जेवण खावण पण घरचं व्यवस्थित त्याने बाजूला ठेवलेलं असायचं की कोणाला समजू नये. जेवायच्या टायमाला बरोबर थोडंफार काढून द्यायचं. कुटुंबावरची विनवणी. कुटुंबाला जेवायला द्या अशी विनवणी त्या लुब्ध पाणीला बापाला करावी लागत आहे. येर काही सांगो. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, उद्धवा येर काही सांगू आता तुला. घरच्यांना जर विनंती करावी लागत असते त्याला की आम्हाला जेवायला द्या, तर आता ह्यापेक्षा कंजूसपणा किती असेल आता काय सांगू मी तुला. बाधके ठेवणी नव्हती राऊले नेली संपत्ती मग उपनली विरक्ती झाला त्रिदंडी तो. मग अशी त्याची कीर्ती तर खूपच पसरली, कृपण आहे. शेवटी राजानेच काय केलं? बाधके ठेवणी नव्हती म्हणजे नसते अपराध त्याच्यावर लावले, नसते गुन्हे त्याच्यावर दाखल केले. राऊळे नेली संपत्ती. राजाला वाटलं एवढी संपत्ती आहे त्याच्याकडे, काही समाज उपयोगाला जात नाही, काही लोकांच्या उपयोगाला जात नाही, ना घरच्यांना उपयोगा जाते. अशाच्या घरी संपत्ती राहून काय फायदा? राजाने सरळ त्याच्यावर नको ते गुन्हे दाखल केले. हल्लीचं सरकार स्वतःचं राजकारण करण्यासाठी नको ते गुन्हे दाखल करते, जे निरापराध लोक आहेत त्याच्यावर. परंतु त्या काळातील राजे तसे नव्हते. समाजाच्या हितासाठी गुन्हे नसताना पण ते गुन्हे दाखल करायचे समाजाच्या हितासाठी. आताची परिस्थिती बदललेली आहे. तर बाधके ठेवणी नव्हती. त्या काळातील त्या राजाने नसते गुन्हे दाखल केले त्याच्यावर. त्यांनी गुन्हा केला नव्हता तरी पण तसे गुन्हे दाखल केले. आणि मग त्या राजाने सर्व संपत्ती जप्त केली. आणि मग अशी सर्व संपत्ती गेली. आता राजाच्या विरोधात काय बोलणार? त्याच्यामुळं काहीच करता नाही आलं त्याला. मग उपनली विरक्ती. आणि मग त्याला विरक्ती उत्पन्न झाली. झाला त्रिदंडी तो. त्रिदंडीयुक्त झाला तो. त्रिदंडी कशाला म्हणतात? वागदंडोत मनोदंड काय दंडस्तथैवच यस्ते ते निहता बुद्धो त्रिदंडीती स उच्यते. तर या श्लोकामध्ये त्रिदंडी कशाला बोलतात हे सांगितलेलं आहे. वागदंडोत म्हणजेच काय तर वाचेला दंडित करणे, बोलायचं नाही, कमी बोलायचं. किंवा ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे ज्या घरामध्ये धनसंपत्ती भरपूर आहे तिथेच खूप मोठे मोठे कुलप लावलेले असतात, त्याप्रमाणे दुसराही अर्थ आपल्याला असा लावता येतो की त्या व्यक्तीच्या ठिकाणी भरपूर ज्ञान आलेलं आहे. आता याच्या ठिकाणी कोणतं ज्ञान आलेलं आहे? अनुभवाचं ज्ञान आलेलं आहे की काही नाही सगळं एका दिवशी असंच जाणार आहे. तर वागदंडोत म्हणजे बोलायचं कमी. मनोदंडो म्हणजे मनाला दंडायमान करायचं,
मनाला काय करायचं, दंडित करायचं. म्हणजेच मन जिकडे तिकडे पळत असते विषयोपभोगासाठी, त्याला ठिकाणावर ठेवायचं. म्हणजेच एक प्रकारची जे भक्ती आहे ते परमेश्वराच्या ठिकाणी लावायची. मन आपलं प्रपंचाकडे जात असेल तर त्याला ओढून आणायचं आणि त्या मनाला दंडित करायचं आणि ते मन ईश्वराकडे लावायचं. याला भक्ती म्हणायचं. काय दंडस्तथैवच, कायेला दंडित करायचं. शरीराला खूप छान पायाला असे नरम नरम वाहनं घालावे वाटतात. वाहनं म्हणजेच पायात घालायचे बुटं चपला जे काही असतील. खाण्यासाठी जिभेला खूप चमचमीत पदार्थ आवडतात. तर इथे या कायला म्हणजे या शरीराचाच एक भाग आहे जीभ, म्हणजे तिलाही दंडित करायचं. एकंदरीत पूर्ण शरीराला दंडित करायचं आणि त्याला वैराग्य बोलतो आपण. तर असे त्रिदंडयुक्त हा झालेला आहे. अनेक देश नगरे तो एकांकी विचरे, ऐसा कहणी की अवसरे पातला परलंबपूर. अनेक देश नगरे, अनेक देश नगर होते त्या काळामध्ये, पण आताही आहेत. तर त्या काळातील जे अनेक देश आहेत, नगरे आहेत, तिथे तो एकांकी विचरे, एकांकामध्ये फिरायला लागलेला आहे. ऐसा कहणी एकी अवसरे, असंच फिरत 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 तो कुठे पोहोचलेला आहे, प्रलंबपूर नावाचं जे ठिकाण आहे तिथे तो पोहोचलेला आहे. तेथ दुर्जनी पराभवीला परी आनाणी, परी विचाराची वज्रांगी लेवणी साहिला तो. तेथ दुर्जनी, त्या प्रलंबपूर या गावामध्ये जे दुर्जन लोक होते त्यांनी काय केलं, पराभवीला परी आनानी, म्हणजेच नाना प्रकारचे अपमानास्पद शब्द बोलून त्याचा उपहास केलेला आहे. परी विचाराची वज्रांगी लेवणी साहिला तो. परंतु तो लुब्धपाणी ब्राह्मण विचाराची वज्रांगी लेवून, म्हणजे त्याने ते जे शब्द आहेत वाईट शब्द त्याने मनावर घेतले नाही आणि त्याने ते सहन केलं विचाररूपी वज्रांगी लेवून. म्हणे सुख दुःख देता हा जणू नव्हे निरुता, नौहती काळू देवता कर्मे आदी करुण. म्हणे सुख दुःख देता, सुख आणि दुःख देता हा जणू नव्हे निरुता. हा जो जण आहे, हे जे लोक आहेत ते निरुते नाहीत, म्हणजेच चांगले नाहीत. नवती काळू देवता कर्मे आदी करुणी. तर इथे लुब्धपाणी बोलतो की हे लोक एवढे वाईट आहेत, सुख दुःख देणारे. सुख कमी देतात लोक, दुःख जास्त देतात. म्हणून हा जणू नव्हे निरुता, हे जण काही चांगले नाहीत. एकदाची ते काळ देवता परवडली, यम परवडला. कारण ज्यावेळेस लिखाण आलं की आता माझं आयुष्य संपलं त्यावेळेसच घेऊन जाईल, येऊन घेऊन जाईल, अगोदर काही त्रास देणार नाही. परंतु हे लोक सदोदित त्रास देणारे आहेत. यम बरा यांच्यापेक्षा. ज्यावेळेस लिखापडी झालेली आहे की माझा मृत्यू अमक्या अमक्या तारखेला आहे, त्यावेळेस ते येऊन घेऊन जाईल, मध्ये कधी दुःख तरी देणार नाही. परंतु हे लोक एवढे वाईट आहेत की उठता बसता मला त्रास देत आहेत. ही काळ देवता असेल, देहाभिमानी देवता असेल, ही देवता कधी त्रास देते, कर्मे आदी करुणी. जसे मी कर्म केले त्याप्रमाणे त्रास देईल. जेव्हा माझे चांगले कर्म संपले तेव्हा वाईट दिवस येतील. जेव्हा माझी आयुष्याची रेषा संपली तेव्हा ती यम देवता येईल, मला घेऊन जाईल. अगोदर तर त्रास देत नाही. यम परवडला या लोकांपेक्षा. हे जे लोक असे काही पण वाईपट बोलून त्रास देतात. मनाचे करुणी आले मीची लावे पुण्य पापाचे वेले, त्या होती ये फले सुख दुःखाची. मनाचे करुणी आळे, मनरूपी आळ्यामध्ये मीच काय केलेलं आहे, पुण्य आणि पापाचा वेल लावलेला आहे आणि त्याचेच फळ मला आता भोगायला भेटत आहेत. हे जे माझ्यासमोर प्रसंग आलेले आहेत. आपुलिये दाढे आपुलीची जीभ रगडे, तरी कोपे दगड गुंडे घ्यावे कवणावरी. आपुलिये दाढे, आपल्याच दाताने आपल्याच दाढेने आपुलीची जीभ रगडे.
मी काल प्रश्न विचारला होता या ग्रंथाचे कर्ते कोण, तर हे सत्र संपलं की लगेच तुम्हाला मी उत्तर कुणी दिलेलं आहे, बरोबर उत्तर त्यांचं नाव सांगणार आहे. तर इथं लुब्धपाणी ब्राह्मण म्हणतो की माझ्याच दाढेने, माझ्याच दाताने जर माझीच जीभ चावली, रगडली, तर कोपे दगड गुंडे घ्यावे कवनावरी. रागाने मी दगड आणि गुंडे कोणावर घेऊ, दगड कोणाला मारू, कोणावर फेकू, कारण माझेच दात आहेत, माझीच जीभ आहे, आता मारणार कोणाला मी. त्यामुळे मीच कर्म केले, मलाच फळ भोगावे लागत आहेत. एवढा क्षमेचा निर्वाळा या ब्राह्मणाच्या ठिकाणी आलेला आहे, एवढा क्षमागुण आलेला आहे की तो क्षमा करतो, जाऊ द्या, मीच कर्म केलेत, मला भोगावे लागत आहेत, काय बोलावं लोकांना. एवढा क्षमावान झालेला आहे हा लुब्धपाणी ब्राह्मण. ना तरी कवणी एकी परी आपुलाची, घाओ लागे आपुले कोपरी, तरी तेथ कवणावरी आवेसू कीजे. किंवा मग एखाद्या वेळेस आपलाच घाव आपल्याला लागला, आपलंच कोपर आपल्याला कुठे पोटात लागलं किंवा कुठीकडे लागलं, तर अशा प्रसंगावर आपण कोणावर राग करणार. आपलाच कोपरा होता, आपलाच पोट होतं किंवा आपलीच मांडी होती, आपला कोपऱ्यानं आपल्यालाच मारलेला आहे. तर मग असा आपणच आपल्याला जर मारलं तर आता आवेश म्हणजे राग मी कोणावर करू, क्रोध मी कोणावर करू बरं. म्हणून मीची आपण या आपण, होत असे सुख दुःखा कारण, ये जना कायसे दुखण, हा मज काही न करी. बघा किती छान विचार केलेला आहे. असा विचार आपल्याकडेही आला पाहिजे. म्हणून मीची आपण आपण, आणि म्हणून मीच माझ्यासाठी होत असे सुखदुःखा कारण, सुखाला दुःखाला मीच माझा कारणभूत ठरलेलो आहे. या जना कायसे दुखण, या लोकांना मी काय दूषण देऊ बरं. हा मज काही न करी, हे लोक मला काही करत नाहीत, माझे कर्म मला आडवे आलेले आहेत, माझे कर्म मला त्रास देत आहेत, माझे कर्मच मला दुःख देत आहेत. नाहीतर या लोकांमध्ये काय ताकद आहे मला त्रास देण्याची. ऐसेनी विचार बळे, भिक्षू पराभव साहिले, म्हणून घ्यावे क्षमेची खोळे, बोल दुर्जनाचे. ऐसेनी विचार बळे, अशा विचाररूपी बळाने भिक्षू पराभव साहिले, या भिक्षुकाने लुब्धपाणी ब्राह्मणाने सर्व पराभव सहन केले, सर्वांना क्षमा केली. आणि म्हणून घ्यावे क्षमेचे खोळे, बोल दुर्जनाचे. क्षमेचं खोळ जे आहे ते आपल्या अंगावर पांघरून घ्यावं, आणि मग बोल दुर्जनाचे कितीही आले तरी आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. आपण त्यांना नक्कीच क्षमा करू, कारण तेवढं धैर्य जे आहे ते आपल्या ठिकाणी बांधल्या जाईल. ऐकै भक्त चक्रवर्ती, हे संक्षेपोक्ती, मोक्ष धर्म ते प्रस्तुती, सांगितले तुझ. ऐके भक्त चक्रवर्ती, हे भक्त चक्रवर्ती, हे उद्धवा ऐक. हे संक्षेपोक्ती म्हणजेच काय तर संक्षिप्त मध्ये मी उक्ती म्हणजे बोललेलो आहे. मोक्ष धर्म ते प्रस्तुती, जे मोक्ष धर्म आहेत ते प्रस्तुत मी तुला सांगितलेले आहेत. ह्यावर उद्धवदेव प्रश्न करतात श्रीकृष्ण महाराजांना की हे श्रीकृष्ण भगवंता, मोक्ष धर्माचं ज्ञान होऊनही विषय उर्मी का आटोपत नाही बरं मला. हा प्रश्न आहे. आटोपत नाही मला म्हणण्यापेक्षा जे काही इतरत्र भक्त आहेत त्यांना मोक्ष धर्माचं ज्ञान झाल्यानंतरही विषय उर्मी का आटोपत नाही. कारण उद्धवदेव तर प्रेमी आहेत, त्यांना विषय उर्मी येण्याचा प्रश्नच नाही. तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सर्व भक्तजनांच्या तर्फे उद्धवदेव श्रीकृष्ण महाराजांना विचारत आहेत. उद्धवदेवांमध्ये विषय उर्मी नावाची चीजच नव्हती, कारण ते चौकळकीचे प्रेमी आहेत. त्यामुळे विकार त्यांच्या ठिकाणचे पूर्ण नासल्या गेलेले होते, विषय नासल्या गेलेला होता, त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विषय उर्मी नव्हती.
तव म्हणे मंत्रपती ऐसे मोक्ष धर्म जाणी जती ऐसाही न धरे विखयाची उती ते केवी सांग. तव म्हणे मंत्रपती म्हणजे मंत्रीपती हे उद्धवदेव बोलायला लागलेले आहेत. ऐसे मोक्ष धर्म जाणी जती, असे मोक्ष धर्म जाणी जती म्हणजे मला समजलेला आहे तुमच्या निरूपणामधून. ऐसाही न धरे विखयाची उती, परंतु तरी पण मोक्ष धर्म समजल्यानंतर पण विषयाचा जो उन्माद आहे, जो ऊत आलेला आहे, तो धरल्या जात नाही. ते केवी सांग, का धरल्या जात नाही ते सांग बरं मला, असं उद्धवदेव विनंती करतात श्रीकृष्ण महाराजांना. जया विखय पिऊख निवडे तो सांडूनी अमृताचे घडे महुरे घाली दाढे ऐसे केवी होई. जया विखय पिऊख नावडे, ज्यांना विषय पिऊख जे आहे ते नावडे नाही निवडे शब्द आहे. जया विखय पिऊख निवडे तो सांडुनी अमृताचे घडे. ज्या साधनवंताला विषय रूपी हे जे पदार्थ आहेत हा निवडे, कारण विखय आणि पिऊख निवडे म्हणजे याचा अर्थ काय झाला, जो विषय आहे तो आणि पियुष म्हणजे अमृत, हा एक पाठभेद झाला. दुसरा पाठभेद असा आहे की जया विष पियुष निवडे, म्हणजे याचा अर्थ काय होतो, सरळ सरळ ज्यावेळेस पाठभेदाकडे आपण बघतो त्यावेळेस आपल्याला लगेच लक्षात येईल, अर्थ आपल्याला सरळ लावता येईल. जया विष आणि पियुष, विष म्हणजे विष, पियुष म्हणजे अमृत. ज्या साधनवंताला विषही समजलं आणि अमृतही समजलं तर तो निवड करू शकतो की आपल्याला अमृत पाहिजे, परंतु तो सांडूनी अमृताचे घडे. परंतु हा जो साधनवंत आहे, हा जो व्यक्ती आहे ज्याला मोक्षधर्म समजलेला आहे, तो सांडोनी अमृताचे घडे म्हणजेच ब्रह्मविद्यारूपी अमृत सोडून महुरे घाली धाडे ऐसे केवी होय. महुरे म्हणजे काय तर जुन्या काळामध्ये विष असायचं, त्या विषाचं नाव महुरे असायचं. याला महुरे का बोलायचे, कारण हे जे विष आहे हे गोड असायचं, खायला तर गोड लागायचं, खाल्ल्यानंतर माणूस मरून जायचं. तसंच या विषयाचं आहे, विकाराचं आहे, उपभोगाला तर गोड वाटतात परंतु नंतर माणूस त्याच्यामध्ये मरून जातो, ईश्वर धर्माकडे लागू शकत नाही. महुरे घाली दाडे ऐसे केवी होय. ब्रह्मविद्यारूपी अमृत समजलं, मोक्ष मार्गाचा धर्म समजला, तरी पण हे विषयरूपी जे मुहूर आहे म्हणजे गोड विष आहे, ते विष हा जो व्यक्ती आहे तो दाडेत का घालतो बरं, ऐसे केवी होय, असं का घडते, असं तुम्ही मला सांगा, असं उद्धवदेव श्रीकृष्ण महाराजांना विनंती करतात. या उपरांत श्रीकृष्ण महाराज पुरुरव्याची कथा सांगतात. पुरुरवा नावाचा जो राजा होता त्या राजाची कथा सांगतात. ती कथाही खूप सुंदर आहे. ती कथा आपण उद्याच्या सत्रामध्ये माहिती करून घेणार आहोत. हे व्हिडिओ अजून तुम्ही लाईक केला नसेल तर लगेच लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन दर्शकांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी उद्धव गीतेचं सत्र अपलोड केलं सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही त्या सत्राचा लाभ घेऊ शकाल, ज्ञानार्जन करू शकाल. कालच्या प्रश्नाचं उत्तर आहे पंडित कवीश्वर व्यास किंवा भास्कर भट्ट बोरीकर किंवा भानू भट्ट बोरीकर असे वेगळे वेगळे त्यांचे नाव आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते धुराजी शेकूकर यांनी ते उत्तर दिलेलं आहे. थोडंसं बरोबर आणि थोडंसं चुकलेलं आहे. त्यांनी उत्तर दिलेलं आहे कवीश्वर केशवराज. तर केशवराजांचं इथं काही काम नाही, कारण त्यांनी ही ग्रंथ निर्माण केलेला नाही. केशवराजांनी हा ग्रंथ निर्माण नाही केला तर कवीश्वर व्यासांनी हा ग्रंथ निर्माण केलेला आहे. कवीश्वर व्यास, भास्कर भट्ट बोरीकर, भानू भट्ट हे सर्व एकच आहेत. तर हे ग्रंथ निर्मिती ज्यांनी केलेली आहे त्यांचं नाव आहे भास्कर भट्ट बोरीकर, कवीश्वर व्यास. तर शेकूकरांनी चांगला प्रयत्न केलेला आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि इतरत्रही मला वाटलं कमेंट येतील खूप, परंतु काय आलेलं नाहीत.
आणि आजच्या या सत्राचा प्रश्न आहे, हा जो लुब्ध पाणी नावाचा ब्राह्मण होता कोण्या गावामध्ये गेला आणि तिथे कोण्या लोकांनी त्याला त्रास दिला? आजचा प्रश्न हा आहे. प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे. भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. पुरुरव्याची कथा ऐकूयात आपण, जी कथा श्रीकृष्ण महाराज उद्धव देवांना सांगणार आहेत. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत